हाय हॅलो नमस्कार. मी गौरी आणि पप्पा निघालेलो घरी, कारण की वातावरण खूप मस्त झालेलं आहे. त्याच्यासाठी मी घरीच निघालेलो. या ब्लॉगमध्ये वेदिका तुम्हाला दिसणार नाही, कारण की वेदिका गेली होती बाहेर. आणि घरी पोचल्यावर आईने तर पावसाची तयारी करायला घेतलेली, साफसफाई करायला घेतलेली आईने फाट्या रचायला घेतलेले चुलीसाठी. आणि खूप हे झालेलं होतं म्हणून साफसफाई केली. जंगलामध्ये गेलो, करवंद खूप कमी आलेली होती. आणि गेल्या वर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये ही झाडं लावलेली खूप मोठी झाली. यावर्षी पुढच्या वर्षी पण लावायचा प्लॅन चालू आहे, म्हणून हे डिस्कस चालू आहे कुठे कुठे लावायची. त्याच्यानंतर आम्ही जंगलामध्ये गेलो मोदुड्या आणायला, कारण की ह्या वर्षी मोदुड्या आलेल्या होत्या म्हणून गेलो. खूप आलेल्या होत्या, आप्पा सांगत होते खूप आलेल्या आहेत मोदुड्या. मग आम्ही काठी घेऊन लगेच निघालो लगेच. आणि वातावरण पण खूप मस्त, सावली ऊन चालूच होतं. आणि त्याच रात्री आमच्याकडे संध्याकाळी पाऊस पडला. मोदुड्यांच्या झाडाखाली पोचलो आणि हाताजवळ मोदुडे होत्या, मग उडीवरून पटकन काढून घेतल्या त्या. आणि लगेच हे बघा, तुम्हाला ह्या वर्षी झालेलं नाही आहेत, मोठ्या झालेलं नाही आहेत अजून, 2-3 दिवस लागतील अजून. लगेच पप्पाही सर्च केलं मोदुड्यांचे फायदे काय आहेत आणि बघितले. तर या मुलींनी लगेच काठी घेऊन पाडायला लावले. कमी झाले म्हणून परत पाडायला लावले. ती काठी काय आम्हाला सांभाळत नव्हती. आणि तर फायनली आमची एवढ्या मोदुड्या पाडून झालेल्या आहेत, पटकन त्या तोडून घेतल्या आणि लगेच निघालो काजू आणायला गेलो. तर बघतो तर काही काजू आहेत पण कच्चे आहेत. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.